हॅलो, आज आपण इथे घेऊन आलोय एक नवीन आणि खास अशी रेसिपीचा व्हिडिओ। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा इथे वालपापडी आपण छान अशी निवडून घेतलेली आहे आणि याच्या शिरा चांगल्या अशा काढून घेतलेल्या आहेत। ही वालपापडी आहे ना, छान अशी निवडायची, ह्याला कापून नाही घ्यायची, कारण जर तुम्ही ही कापून घेतली ना तर ह्याची शिरा निघत नाही आणि ते खाताना दाताखाली येतात आणि कधी कधी ह्याच्यामध्ये अळी असते, तर ती आपल्याला नीट अशी निवडून काढावी लागते। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून धुवून घेऊया। तवा छान गरम झालेला आहे। आता आपल्याला इथे एक मसाला तयार करायचा आहे। इथे आपण एक बेसिक मसाला तयार करून ठेवायचा आहे, जो आपल्या बहुतेक भाज्यांमध्ये हा उपयोगात येतो। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, तीळ, जिरे 1 चमचा, धने 1 चमचा घेतलेले आहेत, लसूण, ही भाजकी चण्याची डाळ घेतलेली आहे मी 2 चमचे आणि 2 चमचे शेंगदाणे। आता आपल्याला हे भाजायचं आहे। इथे आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊया। हलकस आपल्याला हे भाजून घ्यायचंय खोबरं आणि आता ह्याच्यामध्ये हे बाकीचे मसाले पण आपण घालून भाजून घेऊया। तीळ घालूया, छान असं हलवून घ्यायचं। इथे आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये बघा। खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं सगळं। बघा हे मसाले सगळे गरम झालेले आहेत। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि हे थंड करून आपल्याला इथे बारीक करून घ्यायचंय। असं ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचंय। बघा इथे मसाला आपला थंड होतोय। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय। तोपर्यंत आपण इथे कांदा आणि कोथिंबीर चिरून घेऊया। बघा इथे कांदा आणि कोथिंबीर छान बारीक झालेली आहे। इथे कढीपत्ता घेऊया। आता इथे आपण मसाला बारीक करून घेऊया। हा इथे आपण थोडीशी चिंच आणि गूळ वापरणार आहे। लाल तिखट। आता हे छान बारीक करून घेऊया। बघा इथे मसाला छान असा आपण ओबडधोबड असं बारीक करून घेतलेला आहे। इथे आपण हे एका डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे। जास्तही बारीक केलेला नाहीये मी हा मसाला। बघा इथे मस्त आपला मसाला इथे तयार झालेला आहे। बघा इथे मी भाजीतलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे।
आता आपण भाजी फोडणीला घालूया. तवा छान गरम झालेला आहे. तेल घालून घेऊया. मोहरी घालूया. जिरं, कढीपत्ता आणि कांदा घालून घेऊया. आणि छान असं हलवून घ्यायचं. तुम्ही सकाळच्या घाईमध्ये असा मसाला करून ह्या अशा पद्धतीच्या भाज्या करू शकता. डब्याला एकदम पटकन होतात ह्या भाज्या. आणि तुम्हाला एक्स्ट्रा असं काही म्हणजे मसाला टाकायची इथे गरज नाही आहे. आणि चवीला देखील एकदम सुंदर होतात भाज्या या. आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. मीठ, आणि ही पापडी घालून घेऊया. छान असं हलवून घेऊया. एकदम झटपट अशी ही भाजी बनते. आणि ह्या भाज्या जास्त करून हिवाळ्यात असतात. इथे लाल तिखट घालून घेऊया. कोथिंबीर, थोडी साखरेची चिमट, आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला. इथे झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटं फक्त आपल्याला ही भाजी वाफ काढून घ्यायची आहे. पटकन ही भाजी शिजते, असं काय वेळ लागत नाही. बघा, एक वाफ काढून घेतलेली आपण इथे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, हा मसाला घालायचा आहे जो आपण तयार केलेला आहे. इथे मी 2 चमचे हा मसाला वापरणार आहे. आणि पुन्हा असं हलवून घ्यायचं चांगलं. सकाळच्या डब्याच्या वेळेला झटपट अशी भाजी बनते. आणि हा मसाला करून जर तुम्ही ठेवला ना तर एकच नंबर काम आहे. थोडंसं आता आपण हलकं पाणी शिपडून घेऊया. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी एक 5 मिनिटं शिजवायची. आता बघा, इथे एक 5 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्हाला भाजीच्या कलरवरूनच कळेल की भाजी किती टेस्टी झाली आहे ती. एकदम चवीला मस्त अशी भाजी होते. इथे आपण थोडंसं हलवून घेऊया भाजीला. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी
तुम्हाला कशी वाटली ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. ह्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकूया.